नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। करमाळा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। आवाटी गावात तलवार हल्ल्यानं खळबळ, गावातील विकासाचे काय असा प्रश्न विचारणाऱ्यावर जीवघेणा हल्ला। 8 आरोपींविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा। संपर्क 9075 42 66 42। आता बातमी विस्ताराने। करमाळा तालुक्यातील आवाटी गावात आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला, पण गावाचा विकास कुठे अशी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं संतापलेल्या सरपंच पती व टोळीने एका युवकावर तलवार लाठी काठीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना दिनांक 23 ऑक्टोबर रोजी घडली आहे। जखमी शहाबुद्दीन उर्फ फिरोज जहांगीरदार यांच्यावर करमाळा येथे प्राथमिक उपचारानंतर सोलापूर येथे दाखल करण्यात आला आहे। आवाटीचे सरपंच प्रवीण खान यांना नुकताच आदर्श सरपंच पुरस्कार ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या वतीने प्रदान करण्यात आला होता। त्यानंतर गावातील काही समस्या अधोरेखित करत फिरोज जहांगीरदार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली। या पोस्टमुळे सरपंच पती इम्रान खान भडकले। माझ्या पत्नीला आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला असताना तू बदनामी का करतोस असं म्हणत इम्रान खान आणि त्यांच्या साथीदारांनी फिरोज जहांगीरदार यांच्यावर तलवार आणि काठ्यांनी हल्ला केला। या दरम्यान फिरोज यांच्या गळ्यातील 1 तोळ्याची सोन्याची चैन ओढून नेण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकरणी करमाळा पोलिसांनी इम्रान खान, राजू खान, उबेद खान, अझर खान, अजम खान, रफिक शेख, इरफान खान आणि अमन खान या 8 जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न, मारहाण आणि लूट अशा गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे। सध्या सर्व आरोपी फरार असून घटनेनंतर गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास करमाळा पोलिसांकडून सुरू असून आरोपींचा शोध सुरू आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।